आज आपण स्वाध्याय 2.1 अभ्यासणार आहोत. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे की 5/7 गुणेला 28/15 गुणेला 9/8 गुणेला 3 ब्रॅकेट कंप्लीट आणि भागेला 9/2 बरोबर किती. मग आपण पहिल्यांदा जो आहे हा प्रश्न लिहून घेऊया. 5/7 गुणेला 28/15 गुणेला 9/8 गुणेला 3 आणि या ठिकाणी जो आहे भागाकार जसाच्या तसा ठेवूया. आता हे सोडूया. बघा, 7च्या पाड्यामध्ये 28 ही संख्या आहे म्हणून 7×28 आणि 5×1=5, 5×3=15, 3×1=3, 3×3=9. तर या ठिकाणी जो आहे हा 3 जो आहे तो अंशामध्ये असतो. आपण याला छेदामध्ये 1 देऊ शकतो, म्हणजेच आपण इथे 3 ने 3 कट करू शकत नाही. मग आपल्याकडे काय काय उरलेलं आहे ते आपण बघूया. तर 4 नंतर इथे 4 ने भाग जाईल. 4×1=4, 4×2=8. मग आपल्याकडे 3×9. बघा, 3×9 आणि 9/2. आता या ब्रॅकेट आपल्याला सुटलेला आहे कारण की आपण सगळ्यांना भाग दिलेला आहे. मग या भागाकाराचं जे आहे गुणाकारात चिन्ह करूया. गुणाकाराचं चिन्ह होईल आणि हा जो 9/2 आहे तो व्यस्त होईल, म्हणजेच उलटा होईल. तर या ठिकाणी जे आहे 2 ने 2 कट होणार आहे आणि 9 ने 9 कट होणार आहे, म्हणजेच 1 1 1. तर आपलं उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. बघा, आपण सर्व परिमेय संख्या बघितल्यास यांच्यामध्ये जो आहे 1चा फरक आपल्याला दिसतो. 13/14, 9/10, 12/13, 15/16, 20/21. तर अशा वेळेस काय करायचं, ज्या सर्व परिमेय संख्यांमध्ये जर 1चा फरक असेल तर त्यातील जी मोठी संख्या आहे, ज्या संख्येचा अंश मोठा आहे ती सर्वात मोठी परिमेय संख्या असेल. मग आपली सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती आहे, तर 20/21. त्याच्यापेक्षा लहान अंश 15/16, त्याच्यापेक्षा लहान अंश 13/14, त्याच्यापेक्षा लहान अंश 12/13 आणि शेवटचा जो आहे 9/10. तर ही आपण जी आहे उतरत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. मग मध्यभागी कोण आलेला आहे, तर मध्यभागी जो आहे 13/14, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर असेल. बघा बाळांनो, प्रश्न तिसरा आहे. -3/34 -2/17 -5/51 -4/68 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल, असा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आपल्याला समजलेला आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा चढता क्रम आपल्याला लावायचा आहे, म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपल्याला तो क्रम लावायचा आहे आणि त्यातील जो शेवटचा अपूर्णांक येईल तो शेवटून दुसरा अपूर्णांक तो कोणता येईल तो या पर्यायांपैकी शोधायचा आहे. मग आता आपल्याला ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की छेदामध्ये जे आहे आपल्याला 17च्या पटीतील संख्या दिलेल्या आहे. मग याला सॉल्व कसं करायचं की 34 ने 3 ला भाग द्यायचा, तर असं नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या संख्येतील पटीतील संख्या दिल्या जाते त्यावेळेस आपण तेच संख्या घेऊन, म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी 17च्या पटीतील संख्या आपल्याला दिलेल्या आहे. 17×1=17, 17×2=34, 17×3=51, 17×4=68. तर आता जे आहे आपण 17नेच या परिमेय संख्येला गुणणार आहोत, म्हणजे यांचा चढता उतरता क्रम आपल्याला लक्षात येईल. बघा, पहिल्यांदा आपण -3/34 गुणेला 17 करणार आहोत. नंतर 2/17 गुणेला 17 -5/51 गुणेला 17 आणि -4/68 गुणेला 17. तर आता या संख्येने जे आहे 17×1=17, 17×2=34, म्हणजे या ठिकाणी जे आहे -3/2 हा अपूर्णांक आपला तयार झालेला आहे. नंतर -2/1 हा अपूर्णांक इथे मिळालेला आहे. 17×1=17, 17×3=51, -5/3 हा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे आणि नंतर या ठिकाणी 17×4=68, -4/3
4 हा पूर्णांक आपल्याला मिळालेला आहे। तर या ठिकाणी 4 × 4 म्हणजे -1 हे उत्तर येणार आहे। या ठिकाणी जो आहे -1 नाही दिला तरी चालेल। मग आपल्याकडे -3 छेद 2 -2 आणि -5/3 आणि -1। आता आपण जेव्हा संख्यारेषा शिकतो तेव्हा संख्यारेषा जी आहे 0 या उजवीकडे जे आहे धनसंख्या आणि डावीकडे ऋणसंख्या असतात। मग पहिली सगळ्यात मोठी जी ऋणसंख्या असेल ती -1 आहे। त्याच्यानंतर 2 -2 येईल, -3 येईल। तर ह्या सर्व संख्या ज्या आहे -1 पेक्षा लहान आहे। जर तुम्हाला कोणी विचारलं की 0 पेक्षा लहान संख्या सांगा तर तुम्हाला निश्चितच -1 सांगता येईल। सगळ्यात लहान संख्या जर विचारली तर 0 नाही, ती -1 किंवा त्यापेक्षाही -2 -3 ह्या सर्व लहान लहान होत जाणाऱ्या संख्या आहे। मग सर्वात मोठी ऋणसंख्या जर कोणती असेल तर ती -1 आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर या ठिकाणी जो आहे सर्वात मोठी ऋणसंख्या -1 आहे। त्याच्यानंतर जे आहे -2। आता या दोघांमध्ये आपल्याला शोधायचं आहे। तर या ठिकाणी आपण 2नी 3ला भाग देऊ शकतो। तर 2नी 3ला जर भाग दिला तर बे बे आणि नंतर बे पंच 10, 0 दिलेला आहे। तर या ठिकाणी -1.5 आलेला आहे उत्तर। या ठिकाणी आपण देऊया 3 × 3 आणि 2 उरणार आहे। तर दशांश चिन्ह आणि 0, 3 × 18 परत 2 उरलेले आहे, 3 × 18 म्हणजे या ठिकाणी ही संख्या वाढत जाणार आहे म्हणून त्याच्यावर जे आहे आपण बिंदू देणार आहोत। तर -2 आणि -1.66 आणि -1। तर आता याच्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? आपल्याला चढता क्रम लावायचा आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत। तर बघा सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर -2। नंतर जे आहे त्याच्यापेक्षा -0.66 आणि नंतर -1.5 आणि नंतर जे आहे -1। तर याच्यातील जे आहे चढता क्रम आपण लावलेला आहे आणि शेवटून येणारी संख्या 1.5 ही आलेली आहे। म्हणजेच 3/34 ही जी आहे सर्वात मोठी संख्या आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, या आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहे आणि त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे आणि तो उतरता क्रम लावल्यानंतर शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे। मग आता आपल्याकडे प्रत्येक याचा वर्ग म्हणजे 4च परिमेय संख्या दिलेल्या आहे आणि 4ही याचे जे आहे आपल्याला पर्याय सुचवलेले आहेत। तर आपण जे आहे दिलेल्या परिमेय संख्या लिहून घेऊया। 2/5, 4/9, 9/19 आणि 6/13। तर आता यांच्यातील लहान मोठेपणा कसा ठरवायचा? तर तो आपल्याला भागाकार पद्धतीनं किंवा आपल्याला दशांश अपूर्णांक काढून जे आहे काढायचा आहे त्यांच्यातील लहान मोठेपणा। मग आपल्याला छेदानी जो आहे अंशाला भागायचं असते। मग 5/2 या ठिकाणी आपण 9नी 4ला भागणार आहोत आणि 19ने 9ला भागणार आहोत, 13नी 6ला भागणार आहोत। म्हणजे छेद हा नेहमी भाजक असतो। तर या ठिकाणी जे आहे आता 5 पेक्षा 2 ही संख्या लहान आहे म्हणून आपण 0चा भाग देणार आहोत आणि खाली पण 0 लिहिणार आहोत, 0 वजा करणार आहोत आणि खाली 2 संख्या। मग आपण दशांश चिन्ह देणार आहोत। मग दशांश चिन्ह दिल्यानंतर जे आहे आपल्याला कोणत्याही संख्ये पुढे जे आहे 1 0 लिहिण्याची मुभा असते। मग आपण 1 0 लिहिणार आहोत। तर 5/20 इथे पूर्ण भाग निश्चय भाग गेलेला आहे। मग आता याला पण 9ला 0नी भाग देणार आहोत आणि 4 जे आहे खाली आणणार आहोत। तर इथे दशांश चिन्ह दिल्यानंतर 0 देऊ। तर 9×36 तर या ठिकाणी जो आहे 4 उरणार आहे आणि परत जे आहे 0 देऊ। तर परत 9×36। आता हा भागाकार जो आहे वाढतच जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी
4च ही संख्या येणार आहे, म्हणून आपण इथे दोन अंकानंतर जे आहे भागाकार आपला स्टॉप करूया। आता 19ने जे आहे 9ला भागायचं आहे, तर शून्यांनी भाग देऊया आणि या ठिकाणी 9 खाली आलेले आहेत, दशांश चिन्ह दिल्यानंतर 90। आता 19 5 95 होते, पाढे पाठच पाहिजे तुम्हाला। तर इथे 5 बाकी राहिलेला आहे, परत जे आहे आपण 0 देणार आहोत आणि 19 त्रिक 57 होते आणि 19 दोन्ही 38, तर 2 आणि या ठिकाणी जे आहे 1, 12 बाकी राहणार आहे। दोनच संख्या भाग देणार आहोत आपण। नंतर जे आहे 13ला शून्याचा भाग देणार आहोत, 6 खाली आणणार आहोत, दशांश चिन्ह 0, 13 5 65 म्हणून 4चा भाग देणार आहोत, 13 52, या ठिकाणी 8 आणि 13 78, कारण की 13 7 91 होते आणि 91 ही 80 पेक्षा मोठी आहे। मग या ठिकाणी जे आहे 2 उरणार आहेत। तर भारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं की लगेच आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो। तर आता बघा, सर्व भागाकार आपण केलेले आहेत। जे सर्वात मोठा दिसणारा भागाकार आपल्याला तो जो आहे समोर लिहायचा आहे, कारण की आपल्याला उतरता क्रम कळायचा आहे। मग सगळ्यात मोठा जो आहे आपल्याला 0.52 दिसतोय, त्याच्यानंतर जे आहे 0.46, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यापेक्षा लहान जो आहे 0.44 आणि सर्वात लहान जो आहे 0.4 होईल। तर आता जी आपण मांडणी केली ती उतरत्या क्रमाने केलेली आहे। सर्वात मोठा अपूर्णांक, त्याच्यापेक्षा लहान अपूर्णांक, त्याच्यापेक्षा लहान अपूर्णांक, तर सर्वात लहान जो अपूर्णांक आहे 0.4 आहे। मग आता शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती, तर शेवटचा अपूर्णांक जो आहे 0.4 आहे आणि त्याच्या शेवटून दुसरा जो आहे 0.44, तर 0.44चा अपूर्णांक जो आहे तो 4/9 आहे, 4/9, म्हणून याचा जो वर्ग राहील 4चा वर्ग येईल 16 आणि 9चा वर्ग येईल 81, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर असेल। समजलं तुम्हाला? 5वा प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती आहे ते विचारलेलं आहे। मग आपल्याला या परिमेय संख्या दिलेल्या आहे, -6/7, -11/12, -2/3, -15/16, -17/18। आता परत आपल्याला लक्षात आलं का की यांच्यामध्ये 1चा फरक आहे, 1चा फरक आहे। मग जी संख्या अंशामध्ये मोठी असेल ती मोठी, पण गडबड आहे बरं का। तर गडबड काय आहे, या समोर जे आहे वजाचं चिन्ह, ऋण चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे ज्या संख्या आपल्याला दिसायला जरी सगळ्यात मोठी संख्या दिसत असेल तर ती सर्वात लहान असेल आणि जी संख्या अंशामध्ये सर्वात लहान दिसत असेल ती सर्वात मोठी असेल। मग तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, तुम्ही तर लगेच गेस केला असेल की पर्याय कोणता बरोबर आहे ते। बघा, आपल्याला ऋण चिन्हामध्ये जे आहे जी सर्वात लहान संख्या दिसते अंशामध्ये ती सर्वात मोठी आहे। या ठिकाणी बघा, आपल्याला जसं क्रमवार विचारलेलं आहे तसंच उत्तर द्यायचं आहे। मोठी म्हटलं तर -2 ही सर्वात मोठी या पर्यायामध्ये उत्तर असेल आणि सर्वात अंशामध्ये सर्वात मोठं कोण आहे तर 17। दिसायला जरी मोठं असेल परंतु 17 जे आहे 17च्या पुढे ऋण चिन्ह आहे, त्याच्यामुळे ही परिमेय संख्या या ठिकाणी सर्वात लहान आहे। मग पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा जो आहे -2/3 आहे, -11/12 आहे, हा पर्याय बरोबर असेल का तर नाही। तर या ठिकाणी जो आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल, कारण की -2/3 जो आहे सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी असेल आणि सर्वात लहान अपूर्णांक जो आहे -17/18 असेल। म्हणजे याच्यात जे आहे आपल्याला एक क्रम
चढत्या क्रमाने लिहायचं होतं, त्यातून ठरवायचं होतं, परंतु ठरवण्याची काही गरज नाही. तुमच्या जर हे लक्षात आलं असेल तर तुम्ही लगेच उत्तर याचं काढू शकता. तरीही आपण जे आहे चढत्या क्रमानं जे आहे आपण संख्या लिहिणार आहोत. तर बघा, आता सर्वात लहान संख्या याच्यामध्ये जे आपल्याला दिसते ते -17/18, त्याच्यापेक्षा -15/16, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा 11/-11/12, -6/2 आणि त्याच्यापेक्षा मोठी जी आहे -2/3. म्हणजे बघा, मोठ्या संख्या कशामुळे झालेल्या आहेत ह्या, तर ऋणचिन्हामुळे झालेल्या आहेत. लक्षात आलं. तर सर्वात मोठी जी आहे -2/3 आणि सर्वात लहान परिमेय संख्या जी आहे -17/18, म्हणून पर्याय क्रमांक चौथा आपला बरोबर असेल. पुढील प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता आहे तो आपल्याला या पर्यायामधून शोधायचा आहे. आता इथे जे आहे 417 ही धनसंख्या आहे, बाकी आपल्याला 2 परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्या ऋण दिलेल्या आहेत आणि यांच्यातील जे आहे यांच्यातून आपल्याला लहान मोठी संख्या शोधायची आहे. आता मोठी संख्या तर हीच असेल, मग आपण पर्यायामध्ये शोधूया. तर असा पर्याय इथे एकच आहे, म्हणून हेच उत्तर असेल असं मी ग्राह्य धरते, कारण की जे आहे धनसंख्या ही मोठी आहे आणि ती सगळ्यात जे आहे वरती असेल. म्हणजे वरती म्हणजे आपण जे पायरीवरून एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर, लहान संख्येतून मोठ्या संख्येवर, मोठ्या संख्येवरून त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येवर जाऊ, तेव्हा धनसंख्या ही मोठी असेल, कारण की इथे 2 पर्याय आपल्याला ऋण दिलेले आहेत. असा पर्याय इथे एकच आहे, म्हणून हाच पर्याय बरोबर असेल. तरीही आपण सोडून बघूया. आता 417 यांना न सोडवता आपण 709ला म्हणजे 9नी 7ला भाग देऊया. तर शून्याचा भाग जाईल आणि दशांश चिन्ह, तर 9×7 63, परत जे आहे 7चा 9×7 63, तर 0.77 या ठिकाणी आपण थांबून घेऊया आणि नंतर जे आहे 5नी 3ला भाग देऊया. तर शून्याचा भाग जाईल 3, परत दशांश चिन्ह देऊन 0 लावूया, 5×6 30. तर या ठिकाणी जे आहे आपल्याकडे जे आहे ह्या दोन्ही ऋण संख्या आहेत. बघा, आता शून्याच्या जवळ कोण आहे, तर 6 येईल, नंतर 77 येईल. तर या ठिकाणी जे आहे मोठी, यांच्यापैकी मोठी कोणती संख्या आहे, तर 3/5 ही मोठी आहे आणि नंतर 7/709 ही त्याच्यापेक्षा लहान असेल, म्हणून आपण -7/9ला पहिल्यांदा लिहिणार आहोत, -3/5ला नंतर लिहिणार आहोत आणि तिसऱ्या क्रमांकावर जे आहे 4/17 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. पुढील प्रश्न आहे, 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. आता ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याप्रमाणे आपण समीकरणाची मांडणी करूया. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत, म्हणजे किती वेळा म्हणजे x वेळा मिळवू आपण त्याला, अधिक x. तर जे आहे आपली बेरीज जे येईल ती 5 येईल. मग या ठिकाणी जे आहे 5x होईल आणि छेद समान असल्यामुळे जे आहे आपण एकदाच 8 लिहिणार आहोत. तर 5 अधिक 5x हा 8 भागाकारात असल्यामुळे या ठिकाणी आपण गुणाकारात नेणार आहोत. तर 5 अधिक 5x बरोबर 5×8 40. मग आता या ठिकाणी जे आपलं पहिलं पद आहे ते पद आहे बेरजेमध्ये, इकडे जाऊन डावीकडे जाऊन ते वजाबाकीमध्ये होईल, म्हणजे 5x जसाचा तसा 40 वजा 5x बरोबर 35. आता या ठिकाणी x ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे या 5ला जे आहे आपण भागाकारात नेऊया. हा 5 जो आहे या ठिकाणी गुणाकारात असल्यामुळे 5×7
तर x ची किंमत 7 आलेली आहे, म्हणजे आपल्याला 7 वेळा 5/8. पुढील प्रश्न आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? आता आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत. मला आधी सांगा की या परिमेय संख्या धन आहे की ऋण आहेत. निश्चितच तुमचं उत्तर धन असेल. मग आपण प्रत्येक संख्येला जे आहे भागाकार पद्धतीने जे आहे दशांश रूप देऊया. 8/3, 21/13, 7/4 आणि 11/9. तर 8पेक्षा 3 लहान असल्यामुळे आपण शून्याचा भाग देऊया आणि दशांश चिन्ह देऊन 8×24, कारण की 8×32 होते आणि 32 30पेक्षा मोठी आहे. या ठिकाणी 6 उत्तर येईल. तर परत 0, 8×7 56, या ठिकाणी 4 उत्तर येईल. बस एवढंच देऊया, एवढाच भाग देऊया. आता 21 ने 13ला दशांश चिन्ह देऊन 0 देऊया. आता 21चा पाढ्यामध्ये जे आहे 21 सख 126 होते. तर 21 6चा भाग जाईल 4. तर या ठिकाणी 0 देऊ आणि 21 21 नंतर शून्याचा भाग 4 दशांश चिन्ह आणि या ठिकाणी 40 होईल. 7 7 49 म्हणजे 7 सकम 7 7 49 7 सकम 42 7 5 35. 5चा भाग जाईल 5 उरले. परत 0 7 7 49. शून्याचा भाग देऊ 9 खाली दशांश चिन्ह देऊन 0 देऊ. 11 8 88 या ठिकाणी 10. तर 10 जो आहे तो लहान आहे म्हणून परत शून्याचा भाग. तर बस या ठिकाणी जे आहे आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती दिसते आहे, सर्वात मोठा दशांश रूप कोणतं दिसतंय आपल्याला, तर 0.80, नंतर 0.61, नंतर 0.57 आणि सर्वात लहान जे आहे 0.37. तर आपण जे आहे उतरत्या क्रमाने लिहिलेले आहेत. तर आता मला सांगा शेवटून तिसरी संख्या म्हणजे या ठिकाणाहून शेवटून तिसरी संख्या जी आहे 0.61 आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा आपला बरोबर असेल. शेवटून तिसरी संख्या जी आहे 13/21 ही असणार आहे. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? आता बघा लहान संख्येपासून आपल्याला मोठ्या संख्येपर्यंत क्रम लावायचा आहे. मग आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपण एकदा निरीक्षण करून घेऊ, लक्ष देऊन बघून घेऊ. आता या सर्व संख्या ज्या आहे 13च्या पाड्यात येणाऱ्या आहे किंवा या सर्व संख्यांना जे आहे 13ने भाग जातो. मग आपण जे आहे ज्या ठिकाणी आपल्याला सोपं पडेल त्या ठिकाणी भाग देण्याचा प्रयत्न करू. बघा 13 1 13, 13 2 26. नंतर या ठिकाणी जे आहे 156ला 13 1 13, 15तून जर 13 गेले तर 2 उरले आणि हा 6, 13 2 26. या ठिकाणी 13 1 13, 13 1 13. 117 ही 13च्या पाड्यात 9व्या स्थानी येते आणि 91 ही 7व्या स्थानी. मग 13 चूक 52 आणि 13 5 65. तर आता हे जे आपल्याकडे अपूर्णांक आलेले आहेत यांच्यापैकी आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि नंतर चढता क्रम लावायचा आहे. मग आपल्याला परत जे आहे आपण भागाकार पद्धतीनं यांना दशांश रूप देऊया. 5/4, 7/9, 11/12 आणि 2/1.
तर बघा तुमच्या लक्षात आलेलं आहे का, मी तुम्हाला 2-3 ठिकाणी सांगितलेलं आहे की जर एखाद्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर एकचाच फरक असेल तर आपण जे आहे सगळ्यात मोठी संख्या जी आहे, सगळ्यात मोठा अंश जो आहे ती मोठी संख्या समजूया. परंतु इथे काय झालेलं आहे, 4/5, 12/11, 1/2 या ठिकाणी हे व्यस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे 2चा फरक आहे, म्हणून आपल्याला जे आहे थोडं जे आहे आपलं गणित लांबणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी सांगितलेला नियमच अप्लाय होतो असं नाही. तर आपण पहिल्यांदा इथे भाग देऊया 4 आणि दशांश चिन्ह देऊन 0. तर 5 8 40 इथे नक्की पूर्ण भाग. नंतर 7 पेक्षा 9 हा मोठा आहे म्हणून 7 1 7 या ठिकाणी 2 उरले. नंतर दशांश चिन्ह 2ला 7 पेक्षा 2 लहान आहे म्हणून दशांश चिन्ह देऊन 0. 7 2 14 या ठिकाणी 6 उरले आणि 0 देईल. 7 7 49 7 8 56 इथे थांबूया आपला. 11 पेक्षा 12 मोठा आहे म्हणून 11 1 11 या ठिकाणी 1 उरला. इथे दशांश चिन्ह देऊ आणि 10. बघा 10 पेक्षा 11 ही मोठी संख्या आहे म्हणून आपल्याला परत शून्याचा भाग द्यावा लागेल आणि 10 जे आहे खाली आणावं लागेल आणि 10 9 99 परत 1 उरला. मग आता भाग देणार नाही आहो आणि 1/2चं जे आहे ते तर 0.5 हेच उत्तर येणार आहे, कारण की जे आहे शून्याचा भाग जाईल. नंतर 1 खाली काढू आपण, नंतर 0 दशांश चिन्ह देऊन 0 देऊ आणि 5चा निश्चेष भाग जाणार आहे. तर आता यांच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या आपल्याला कोणती दिसते आहे, म्हणजे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मग सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे तर 0.5. नंतर कोणता येणार आहे 0.8. नंतर कोणता येणार आहे तर 1.09. नंतर 1.28. तर आता आपल्याला शेवटची संख्या विचारलेली आहे म्हणजे 1.28 हीचा जो अपूर्णांक असेल तो सर्वात मोठा असेल, म्हणजेच 9/7 वाला. तर 9/7 वालेचा अपूर्णांक आहे 117/91 एवढं याचं उत्तर आहे. समजलं तुम्हाला? इथेच हे गणित फार लेंदी असतात, परंतु वारंवार आपण जेव्हा सराव करतो तेव्हा लगेच आपल्याला लक्षात येते. नंतरचा प्रश्न आहे 5/12 ही परिमेय संख्या 2 परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या कंसामध्ये -324 आहे, तर दुसरी परिमेय संख्या कोणती आहे हे विचारलेलं आहे. मग आता बघा एक आपल्याला संख्या दिलेली आहे, 5/12 ही 2 परिमेय संख्यांची बेरीज आहे. मग आपण बेरीज जी आहे लिहून घेऊया. 5/12 आपल्याकडे दिलेली आहे, त्याच्यापैकी एक परिमेय संख्या सुद्धा दिलेली आहे म्हणजे 324. आता दुसरी आपल्याला शोधायची आहे, मग तिला आपण x मानूया. मग आता काय करायचं आहे, ही समीकरणाची मांडणी तर आपण केली, तर या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. मग आपल्याला जे आहे x ची किंमत काढायची आहे. तर या पहिल्या पूर्णांकाला जे आहे उजव्या बाजूला नेऊन वजाबाकी करायची आहे. परंतु जे आहे आपल्या समोर 324ला 24चं चिन्ह जे आहे वजाचं चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी नेल्यानंतर जे आहे आपल्याला अधिकच करायचं आहे. म्हणजे कसं करणार तर बघा x बरोबर 5/12 या ठिकाणी वजाचं चिन्ह असल्यामुळे जे आहे आपण अधिक करणार 324. मग x ची किंमत काढायची आहे. जेव्हा 2 परिमेय संख्यांची बेरीज करायची असते तेव्हा छेद समान आपल्याला करावे लागतात. मग आपण छेद समान करूया. तर 12च्या पटीतली 24 संख्या आहे, तर या ठिकाणी फक्त पहिल्या अपूर्णांकाला आपण गुणणार आहोत, समान संख्येने गुणणार आहोत. ज्या संख्येला छेदाने गुणलेला आहे त्याच संख्येला आपण अंशाला सुद्धा गुणणार आहोत. मग आपल्याकडे जे उत्तर येणार आहे ते 5 दुनी 10 आणि 12 दुनी 24 अधिक 324 असं आपल्याकडे 2 परिमेय संख्या आपण मिळवलेल्या आहेत.
आता यांचं छेद समान केलेला आहे, मग सरळ सरळ यांचं काय करायचं आहे, अंशांची बेरीज करायची. 10 अधिक 3 छेदामध्ये 24. तर एक्सची किंमत किती येईल, 13/24, जो आपला पर्याय क्रमांक 3 आहे. नंतरचा प्रश्न आहे -1/2 -1/8 -1/3 -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. आपण जर बघितलं तर इथं चिन्ह कोणतं आलेलं आहे, ऋणाचं. मग आपण जे आहे भागाकार पद्धतीने यांना दशांश रूप देऊया. 0 आणि 2×5 10. नंतर जे आहे 1/8 तर शून्याचा भाग 1 दशांश चिन्ह 0 8 1 8 2 0 8 2 16 तर 3/1 शून्याचा भाग देऊया. दशांश चिन्ह देऊन 0 देऊया. 3 त्रिक 9 परत 1 उरला आणि 3 त्रिक 9. तर शेवटचा जो आहे 4/1 0 1 4 2 8 दशांश चिन्ह देऊन 0 देऊया. 10 0 0 सॉरी 4 2 8 या ठिकाणी 4 2 8 या ठिकाणी 2 उत्तर येईल. नंतर परत 0 देऊया आणि 4×5 20. तर आता या सर्वांना जे आहे 0.5 वजाचं चिन्ह देऊया. 0.12 0.33 आणि 0.25. तर या ठिकाणी आपण -1/2 ला 0.5 किंवा 0.50 असं सुद्धा लिहू शकतो. मग यातून जे आहे सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ऋणचिन्ह असल्यामुळे जे आहे या ठिकाणी जी सर्वात लहान संख्या असेल ती सर्वात मोठी आहे. जर धनचिन्ह असतं तर सर्वात मोठी संख्या 0.50 ही ठरली असती. परंतु जे आहे ऋणचिन्ह असल्यामुळे जी आपल्याला सर्वात लहान या ठिकाणी संख्या दिसत आहे ती सर्वात मोठी संख्या आहे. म्हणून याचा अपूर्णांक 0.12चा अपूर्णांक 1/8 असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. हा जो प्रश्न आहे तो 2017ला परीक्षेमध्ये आलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे असं आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी एक संख्या ही मोठी आहे आणि एक संख्या ही लहान आहे. हे चिन्ह या चिन्हाचे 2 टोकं ज्या संख्येकडे असेल ती संख्या मोठी आहे आणि याचं एक टोक जिकडे आहे ती संख्या लहान आहे. तर हा संबंध जो आहे याच्यातील कोणत्या पर्यायात बरोबर आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आपण बघूया की 3 ने 2 ला भाग देऊया. 3 सख 18 3 सख 18 परत जे आहे 2 3 सख 18 नंतर 1/2 म्हणजे 0.50 पण आपण लिहू शकतो कारण की आत्ताच आपण केलेलं आहे. नंतर यांच्यातील संबंध जो आहे ही मोठी संख्या आहे असं म्हणतात. तर असं नाही कारण की यांच्यामध्ये जो आहे ऋणचिन्ह असल्यामुळे जे आहे 0.50 ही काय असेल मोठे, म्हणून हा पर्याय आपला चुकला. एक एक पर्याय आपण शोधून बघूया. तर या ठिकाणी जो आहे निश्चितच हा दुसरा पर्याय नसेल कारण की या ठिकाणी 1/2 ही धनसंख्या आहे. तर हा पर्याय सुद्धा गेला. आता तिसरा पर्याय शोधून बघूया. यांच्यामध्ये अंशामध्ये दोघांमध्ये ऋण चिन्ह आहे. तर 4 ने 5 ला भाग देऊया. तर या ठिकाणी 1 चा भाग जाईल. 4 1 4 दशांश चिन्ह देऊन 4 2 8 परत 2 उरले आणि 4×5 20. तर याचं उत्तर जे आहे -1.25 येईल. आता 3 ने 2 ला भाग देऊया. दशांश चिन्ह आणि 0. तर 3 सख 18
परत जे आहे 3 सख 18, तर याच्यामध्ये निश्चितच ही संख्या जी आहे मोठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3च बरोबर असेल. तरीही आपण चौथा पर्याय जो आहे तपासून पाहूया. तर जो आहे 5/4 ही धनसंख्या असल्यामुळे निश्चितच ती मोठी आहे, तर हे चिन्ह जे आहे उलट असायला हवं होतं. तर आपण जो संबंध शोधून काढलेला आहे तो पर्यायामधूनच शोधून काढलेला आहे. या गणितांचा सराव करा, निश्चितच तुम्हाला गणितं सोडवायला सोपं जाईल. धन्यवाद.